साइड्स कॅमेरामॅन इकडे आपण कॅप्चर करा. सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. आपल्या डोक्यातील कॅप अगोदर खाली घ्या डोक्यामधून. सर्वांना विनंती असेल एक साथ सावधान. आपल्या डोक्यातील टोपी खाली घ्या. प्रत्येक टीमला विनंती असेल आपल्या टीमच्या शेजारी थांबायचंय. चला एक साथ सावधान. भारत माता की वंदे. चला बिवरी वॉरियर्स टीम विजूभाऊ गोते यांच्या मालकीचा असणारा संघ बिवरी वॉरियर्स या संघाला विनंती करतो आपण एका होळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी निखिल शेठ गोते पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ एकता फायटर्स टीमला विनंती करतो की आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित लावून द्या. डावाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. ब्ल्यू कलरची बॅट हरवलेली आहे. कोणाला सापडले असेल त्यांना विनंती करतो की माझ्याकडे आणून ती जमा करायची आहे. ही विनंती असेल. चला विनंती राहील. विजूभाऊ गोते यांच्या मालकीचा असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले. बिवरी वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. एका वेळेला मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा. चला पाटील वॉरियर्स संघाला विनंती असेल आपण ज्या खुर्च्या तिकडे आपल्या डगआउट मध्ये नेलेले आहेत त्यांनी आपण इकडे आणून जमा करायचे आहेत आणि आपण इकडून बसा. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतो तिथे चला मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. बिवरी वॉरियर्स एकता फायटरच्या सर्व खेळाडूंना विनंती सगळे आपले तिथं टीमचे सगळे मेंबर बसले तिथे बसायचंय. खेळाडू आणि एकता फायटरचे सगळे जे समर्थक आहेत त्या सर्वांना विनंती आहे प्लेयरच्या शेजारी बसायचंय. आणि सर्वांना विनंती आहे फायनल मॅच आहे. सर्वांनी जल्लोष करायचा आहे. दोन्ही टीमला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे सर्वांनी ग्राउंडच्या आजूबाजूला सगळ्यांना चेअर अप करायचं आहे आणि छान असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे. चला विनंती असेल समीर जवळकर सर. चला
हॅलो डीजे धन्यवाद. आपण पाहतो की एकता क्रिकेट क्लब आयोजित बेवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा अर्थात ग्रँड फिनाले केला होता. आत्ताच शेवटचा दिस गोड व्हावा याची देही याची डोळा बैदडाच्या आतमध्ये रंगतो. आता क्रिकेटचा वेगा फायनलचा सोहळा जमलेल्या माझ्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सर्व अतिथी मान्यवर मंडळी विशेष करून सर्वच विविध क्षेत्रातील पदाधिकारी बिवरी ग्रामस्थ त्याचबरोबर सरपंच आजी माजी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व अतिथी त्याचबरोबर आपण पाहतो की मोठ्या संख्येने आमचे समर्थक बाळगोपाळ मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात. या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग घेतला संघ मालकांचं सर्व खेळाडूंचं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आपण साकारला. सर्वांचं या ठिकाणी मी प्रथमतः एकता क्रिकेट क्लब आयोजित बिवरी प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनापर्यंत मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. महाराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माझे सहकारी मित्र पैलवान सन्माननीय कुशलनाना गोरखाबा सातो पाटील आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपलं देखील मी प्रथमतः या ठिकाणी एकता क्रिकेट क्लब आयोजित 2025 स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. उपस्थित सर्व अतिथी मोठ्या संख्येने उपस्थित झाला सर्वांचं पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धावाला सुरुवात होतीये जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू त्याचबरोबरीच इथे पाहूयात बडी बडी मछली जाल में मोठा मासा इथे शून्यावरती बाद. पहिला हादरा टीम एकता फायटर्स बॅक टू द पवेलियन बाद. अक्षय गोते पहिला क्रमांकाचा फलंदाज अक्षय गोते स्वतः संघाचा उपमेक होता. शून्यामध्ये त्याला बाद होऊ लागला आणि त्यानंतर बॅटर्स मध्ये आतमध्ये तितक्याच मोठ्या ताकदीचा एक ताकदवान फलंदाज साईकमध्ये अतुल. परंतु पाहूया पुन्हा एकदा पाहतो आपण रोहित गोते कोणत्या शिकार शून्यावरती इथे एकता फायटर संघाचा पुन्हा एकदा बडी मछली जाल में मोठा फलंदाज एका वडील बॅक टू द पवेलियन फलंदाज होतो बाद. थँक्यू. एका वळीला आपण पाहतो इथे निखिल शेठ गोते पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ एकता फायटर्स या संघाचे फलंदाज एका पाठोपाठ दोन फलंदाज इथे बाद झालेले आहेत आणि न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे सुदर्शन भाटे. सुदर्शन भाटे एक मोठा आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथून पुढे पहा मित्रांनो आपण पाहतो की आपल्या संघाचे महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. मोठी जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. परंतु इथून पुढची फलंदाजी सुदर्शन भाटेला इथे संघासाठी लढावं लागणार आहे. परंतु पहा मित्रांनो आपण पाहतो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. संघर्ष चिकाटी आणि तुमचा मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते खेळ साकारावा लागणार आहे. परंतु पाहूया चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि त्यानंतर आपण पाहतो कोणतीही धाव नसेल. दीर्घ चेंडूची घोषणा. इथे पहा मित्रांनो कौतुकास्पद अशी कामगिरी मांडावा लागेल. गोलंदाज अजित गोते संघासाठी ते लढतोय. आपण पाहतो की थोडासा इंजुर्ड असताना सुद्धा पहा मित्रांनो कारण की क्रिकेट असा खेळ आहे रक्त रक्त नसा नसा भिनलेला पंचांचे बोट आकाशाकडे कोट बिहानचा शिकार सुदर्शन भाटे तंबूच्या आसरेला आणि त्यानंतर पाहतो इथे फलंदाज बाद बॅक टू द डगआउट.
थँक्यू. विजय माळी. आपण पाहतो की 0-0वरती 3 फलंदाज इथे बाद आहेत. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अजित गोतेशी पाहायला मिळतीये. कौतुकास्पद अशी कामगिरी जीवाचा आकांताने ते करतायत. परंतु पाहूयात, कारण की आपण पाहतोय गावचा स्वाभिमान, आणबान शान आणि त्याचबरोबर बिवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा होणारा तितकाच मोठ्या करंडकचा मान हे कोण पटकावणार आहे पाहूयात. कारण की आपण पाहतो BPL अर्थात बिवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा या मानाच्या ट्रॉफीचा करंडकचा कोण दावेदार आणि मानकरी ठरणार आहे. परंतु पाहिजे डाबा पाय पुढे घेतला, आडव्या बॅटने खेळला सुंदर फटका, बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी, चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार. थँक्यू. एका षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो 5 धावा आहेत. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं BPL अर्थात बिवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, सन्माननीय हवेली तालुक्याचे युवा नेतृत्व, महाराजा प्रदेशांचे संस्थापक अध्यक्ष पहिलवान कुशलनाना गोर आबा साधो पाटील सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालात. आपलं पुन्हा एकदा BPL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो आणि आपण घेऊन जातो आता तुम्हाला क्रिकेटच्या रंगभरीय दुनियामध्ये. त्यानंतर एक मोठी चुकीचं रूपांतर धावेत, सणसणी चौकाच्या धावा. 9 धावा धावपलकावरती असताना 1.1 षटकाचा खेळ इथे संपलाय. त्यानंतर आपण पाहतो पण एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जर होतो आणि पाहता एक धाव पळू होते. गुड रन विथ द विकेट्स. धोपलकावरती धावा 3 सॉरी 10 धावा 3 गडी बाद असताना 1.2 षटकाचा खेळ संपलाय. परंतु आपण पाहतो तितक्याच मोठ्या ताकदीचा ताकदवान फलंदाज युवराज घोते. पहा मित्रांनो, युवराज घोते एक महत्वाचा फलंदाज आहे. युवराज घोते परंतु मैदानाच्या आतमध्ये एक मोठी जबाबदारी घेऊन दाखल होतोय. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं आगमन होतंय. शिवाजी भैया गोते पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप स्क्वेअर लेग फोडलाय, सणसणी चौकार, 4 धावा. थँक्यू. डीजे समोर लक्ष द्या. वाईट चेंडूची घोषणा होती. अवंत धावीच्या पद्धतीने बाद होते. धोपलकावरती आपण पाहतो 15 धावा. 1.3 षटकाचा खेळ संपत असताना परंतु पाहूयात उंच आकाशामध्ये, परंतु मोठी चुकीला माफी नसेल आणि त्यानंतर इथे 2 धावा मिळतील. पैकी थोडीशी अस्तव्यस्त होती आणि 2 धावेच्या पद्धतीने वाढ होत असताना धोपलकावरती नजर टाकूयात. 17 धावा धोपलकावरती 1.4 षटकाचा खेळ संपलेला आहे. उर्वरित अजूनही आपण पाहतो की दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. वाह, चांगला चेंडू खेळ होता तिथे. मोठ्या फटकेच्या शोधात युवराज, परंतु पाहूयात गॅप शोधला, रूम बनवला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप लॉंग फोडला तिथे. युवराज घोतेच्या बॅट मधून येतो तिथे क्लासिकल देखना चौकाच्या धावा. थँक्यू. त्यानंतर आपण पाहतो इथे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न होता, परंतु आपण धोपलकावरती नजर टाकूयात. 2 षटकाचा खेळ संपला. धोपलकावरती 21 धावा बनवल्या, 3 गडी बाद असताना तिसऱ्या षटकाला होते सुरुवात अमित, परंतु पाहूया स्लोरलेचा चेंडू, वाईट चेंडूची घोषणा.
डाव्या इष्टांच्या खूप बाहेरचा चेंडू होता. त्यानंतर मुख्य पंच कळवत आहेत अवंतर धाबीच्या पद्धतीने वाढ होत असताना धोपलकावरती नजर टाकूया. धावा असतील 22. 3 गडी बाद असताना बत्वपूर्ण सामना आहे. आपण पाहतो की पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बाणाच्या ट्रॉफीसाठी चाललेला हा वा इथे मोठी चूक होती. तिथे रवी गोते होता परंतु पावियात मोठी चूक करतायत आणि त्यानंतर आपण पाहतो धावा मिळतील. चुकीचं रूपांतर धावेत होते. 1 धाव आणि जीवनदान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये विजय माळीला दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघासाठी तो किती महत्वाचा इथे पडला जाईल, फायदेशीर ठरला जाईल. हे पाडो सुद्धा तितकंच महत्वाचं असेल आणि त्याचबरोबर 1 धाव मिळतीये. एका धावीच्या पद्धतीने वाढत असताना धोपलकावरती 24 धावा. 24 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा गुरुदास तयार. चांगला फटका होता. ताबडतोब फटका मैदानाच्या आतमध्ये जीवनदानाचा पुरेपूर फायदा. थेट 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 फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. शिवछत्रपतींचा छावा बिलतील 6 धावा. बिग हिट षटकार. षटकाराच्या सगळ्यांना मोठी वाढ झाल्यानंतर धावपलकावरती 30 धावा आहेत. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमध्ये जीवनदान देतात त्यावेळेस कुठेतरी आपल्याला त्याचा एक मोठा अनुभव खऱ्या अर्थाने तिथे अनुभवायला भेटत असतो. परंतु आपल्यासाठी तो खूप तिथे पहा मित्रांनो अवघड ठरत असतो आणि त्यानंतर एक मोठा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचा होता. परंतु समन्वय कॉल क्रिकेटमध्ये पहा मित्रांनो ताळमेळ आणि समन्वय क्रिकेटमध्ये किती महत्वाचा असतो. ज्यावेळेस आपण पाहतो की त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा अफलातून देखना राजेशाही कार्यकुशल तडका होता. तिथे मैदानाच्या आतमध्ये उठला आगडीच्या जोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लालबुंद तोपेचा गोळा षटकार. तीन षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 37 धावा. म्हणजे पहा मित्रांनो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पडझल पाहायला मिळाली होती. बत्वाचे 3च्या 3 फलंदाजी ते बाद झाले होते. परंतु ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये युवराज घोते आला त्याला साथ देणार आपण पाहतो विजय माळी नॉन स्ट्राईकला स्ट्राईक मध्ये असेल. परंतु पहा मित्रांनो ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यावरती जबाबदारी आली ती जबाबदारी खांद्यावरती घेऊन निलतपणे मैदानाच्या आतमध्ये पेलतायत. ती म्हणजे पहा मित्रांनो क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुमच्यावरती जबाबदारी असते तिथे तुम्ही तिथे विश्वासानं इथे लढायचं असतं आणि तो विश्वास तुम्हाला इथे सार्थपणे ठरवायचा असतो. परंतु पाहूयाच चांगला फटका होता. त्यानंतर पाहूयात नो मॅच लँड मध्ये जातो चेंडू. अमित घोते असतील नकार कळवला युवराजनं. तोपर्यंत 1 धाव आणि एका धावीच्या पद्धतीने होते वाढ. धोपलकावरती 38 लॉस ऑफ द 3 विकेट. 38 धावा धोपलकावरती आहेत. 38 धावा धोपलकावरती असताना युवराज घोते काय मित्रांनो इथे कच्च्या गुरुसाची लढाई आहे. त्याच्या मनगटामध्ये मोठी ताकद आहे आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये निर्माण करते. परंतु वा इथे अफलातून टेक नो चेंडूची घोषणा. नो चेंडूची घोषणा इथे मुख्य पंचांना. इथे पहा मित्रांनो विकेट पडल्यानंतर इथे माहित होतं की युवराज घोते मोठा फलंदाज आहे. म्हणजे किती मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते. परंतु इथे निसर्गाने दिलेली मैदानाच्या आतमध्ये एक मोठं जीवनदान म्हणजे नो बॉलचा कॉल आणि एक मोठं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये असेल. विजय माळीसाठी फ्री हिटची संधी आहे. परंतु फ्री हिट कशा प्रकारे इथे करणारे हिट पाहूयात. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. आपण पाहतो अमित आला तिथे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत फेकी सुद्धा ताबडतोब केली होती. 43 धावा 3.2 षटकाचा खेळ संपत असताना महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहतो की आशिष धेंडे असेल तिथे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतोय. 44 धावा धोपलकावरती असताना एक चांगली संकल्पना चांगलं व्यासपीठ बिवरी गावातील प्रत्येक खेळाडूंना खऱ्या अर्थाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहतो. एकता क्रिकेट क्लब आयोजित BPL कमिटीने खऱ्या अर्थानं करून दिलेला आहे.
त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करणं तेवढं कमी राहील. अतिशय देखणी स्पर्धा, 2 दिवसाची स्पर्धा, परंतु खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो की या ठिकाणी 2 दिवस गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो इथे आता केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा इची देही याची डोळा बैदराच्या आतमध्ये आपण पाहत आहोत बैगा फायनलचा सोहळा आणि इथे पाहूयात बडी बसली जानवे मोठा फलंदाज इथे गळाला लावलाय. युवराज घोतेला थांबावं लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. बाद. थँक्यू. या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत सुदर्शन ड्रायंग क्लिनर्स महाराष्ट्र राज्य उद्योग समूहाचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयदादा जगताप. आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी होता ट्रॅकवरती न्यू बॅटर्स, परंतु पाहूया उंच उंच आकाशामध्ये वा स्वतःला इथे सावरलंय. त्यानंतर पाहतो आपण इथे स्वतः इथे पहा मित्रांनो लोटांगण घेतलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन. फलंदाज होतो बाद. थँक्यू. स्पीडअप घ्या. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये चला. विनंती असेल वेळ वाचवायचा मित्रांनो. अजूनही आपल्याला ड्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संभाजी झेंडे असतील. नो स्ट्राईकला तर स्ट्राईक मध्ये डावकूया त्याचा फलंदाज. वाह चांगला फटका होता. त्यानंतर पाहूयात आशिष झेंडे चेंडूच्या खाली आणि त्याच बरोबरीच इथे आपण पाहतो बडी बसरी जानवे पुन्हा एकदा मोठा मासा गळाला लावलाय आणि आता इथे विजय माळीला थांबावं लागेल. फलंदाज होतो बाद. बॅक टू द पवेलियन. पंचेचाळीस धावा धोपलकावरती असताना बॅटर्स नेम वैभव गोते. परंतु आपण पाहतो आतापर्यंत इथे 6 फलंदाज बाजारात 46 धावेर होती. बतवाचा साबडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु पाहूयात बीपीएल 2025 या मानाच्या ट्रॉफीचा कोण सिकंदर कोण दावेदार ठरण्यासाठी आपण पाहतोय. काही क्षणामध्ये काही वेळामध्ये आपल्या समोर तो निकाल येईल आणि त्याचबरोबर आपण पाहतो धावपलकावरती 46 धावा 6 गडी बाद असताना गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. आपण पाहतो 46 धावा. परंतु पाहूयात उंच उंच आकाशामध्ये तुषार खेडेकर चेंडूच्या खाली इथे संभाजी झेंडे सुद्धा होतो बाद आणि त्यानंतर पाहतो इथे फलंदाज बॅक टू द पवेलियन. बाद. खरं तर आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये गेल्या 2 दिवस आपण पाहतो ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार अशी मोठी कामगिरी खरं तर आत्ताच आपल्याला तुषार खेडेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तो म्हणजे अतिशय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. परंतु पाहतो स्वतःला सावरलं त्यानं जोखून दिलं होतं परंतु फेकी थोडीशी अस्तव्यस्त येईल आणि 1 धाव जरूर मिळेल. 5 षटकाचा खेळ संपत 47 धावा धावपलकावरती आहेत 7 गडी बाद असताना तर आपण पाहतो पण एकदा 1 धाव मिळते. एका धावीच्या मदतीने बाद होत असताना
आपण पाहतो पण एकदा फेकी थोडीशी अस्तव्यस्त केली त्यानंतर एकदम जरूर मिळेल. 48 लॉस ऑफ द 7 विकेट असताना 48 धाबा धोपलकावरती असताना 48 धाबा धोपलकावरती त्यानंतर आपण पाहतो पण एकदा आशिष देंडे आपण पाहतो स्वतः संघाचा कप्तान आहे. तिथे आपण पाहतो की स्ट्राईक वरती असेल वैभव तो नॉन स्ट्राईकला अनिकेत गोते असेल. मागे सगळ्यात मोठा फटका खेळायच्या शोधात आपण पाहतो फ्रंट फूटचा खेळाडू फलंदाज त्यानंतर आपण पाहतो इथे चांगला फटका होता. पहा मित्रांनो बंदी कुदून सुटलेली सुसाट गोळी ती विशाल गायकवाड अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय परंतु पहा मित्रांनो हाताने नाही परंतु पायानं चेंडू कव्हर केलाय आणि अजित गोतेनं मैदानाच्या आतमध्ये मारला होता सूर काढला दूर परंतु माझ्या बॅकअपला तिथे होता विशाल गायकवाड. आत्ताच्या 2 धावा मिळतील आणि 2 धावीच्या पद्धतीने होते माठ 50 धावा. वाईट चेंडूची घोषणा. 51 धावा धोपलकावरती आहेत. 51 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा डॉट चेंडूची घोषणा होतीये. त्याचबरोबर फलंदाज वैभव होतो बाद. सहा षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो 51 धावा 8 फलंदाज बाद आहेत. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मयूर नाना गोते नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईक वरती आपण पाहतो पुन्हा एकदा पाहूयात किरण परंतु नो मॅच लँड मध्ये जातो चेंडू ट्रॅव्हल होतो तिथे तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. मयूर नाना गोते यांनी षटकार मारल्यानंतर राहुल शेठ जवळकर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. बॅक टू बॉलर फटका खेळला होता स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये कव्हर करायचा होता गोलंदाजाला परंतु आपण पाहतो तिथे 1 धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आपल्या संघाला. 44 लॉस ऑफ द 8 विकेट 54 धावा षटकार मारल्यानंतर परंतु पावियात पुन्हा एकदा डाय मारली होती तिथे स्वतःला झोकून दिलं होतं परंतु स्वतःला सावरत तिथे आपण पाहतो 1 धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती आपण पाहतो पण डबल पंजा 55 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की मयूर नाना गोते यांनी षटकार खेळला. शिरसवडी गावचे युवा नेते सन्माननीय सौरभ गावडे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक असेल परंतु पाहूयात डॉट चेंडूची घोषणा. परंतु पाहूयात एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला एकदा मिळतीये आणि त्यानंतर आपण पाहतो इष्टा चित करण्याचा प्रयत्न होता तिथे रोहित परंतु सुखरूप घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचतायत. 7 षटकांचा खेळ संपत धोपलकावरती 57 धावा अंतिम षटकाला सोडला. चला स्पीडअप घ्या आपण पाहतो की आता आपण पाहतो सूर्य निघलेला आहे आता मावळतीकडे आता वाटचाल करतोय सूर्य. विनंती असेल आपण पाहतो की आता कुठेतरी सावली पडायला लागलेली आहे थोडस स्पीडअप घ्या. विनंती असेल बॅड लाईटची आपली चालणार नाहीये हलक्या हाताने खेळलेला फटका परंतु आपण पाहतो इथे 1 धाव जरूर मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढ होती धोपलकावरती. नजर टाकूयात 58 धावा धोपलकावरती आहेत. शिरसवडी नगरीचे युवा उद्योजक सन्माननीय सौरभ शेठ गावडे लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील बेवरी प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. आपण पाहतो की मयूर नाना गोते यांनी षटकार खेळला तर सौरभ शेठ गावडे यांच्या माध्यमातून 501 रुपये राहुल शेठ जवळकर यांच्या माध्यमातून 501 रुपये पारितोषिक असेल. संधी आहे परंतु संधी येत असते ती निर्माण करायची आणि त्या संधीचं सोनं आपल्या बॅटच्या सह्याने करायचंय. 60 धावा आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित होते हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती भुसाळगुळ उद्योगाचे प्रमुख
सन्माननीय प्रशांत मामा गोते पाटील आपण या ठिकाणी उपस्थित होतो, आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो पुन्हा एकदा एक चांगला चेंडू होता तिथे. 8 षटकानंतर धोपलकावरती 61 धावा पटवल्यात. तर इथून पुढे आपण आता विजूभाऊ गोते यांच्या मालकीचा असणारा संघ 48 चेंडू 62 धावांची गरज. ब्युरी वॉरियर्स या संघाला असेल. चला बाहेर या, ब्युरी वॉरियर्स त्वरित या. मैदानाच्या आतमध्ये निखिल शेठ गोतेपाडी यांच्या मालकीचा असणारा संघ एकता फायटर संघाला विनंती करतो आपण एका वळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. 48 चेंडू 65 धावांचं आव्हान असेल इथून पुढे ब्युरी वॉरियर्स या संघासमोर. चला सतरेक्षा शोधून घ्या. चला विनंती असेल तोरी सतरेक्षा शोधून घ्या. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. चला विजूभाऊ गोते यांच्या मालकीचा असणारा संघ ब्युरी वॉरियर्स 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. निखिल शेठ गोते पाटील यांच्या मालकीचा असणारा एकता फायटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. तोरी सतरेक्षा शोधून घ्या. तोरी सतरेक्षा शोधून घ्या. बेड लाईटची अपील चालणार नाहीये. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 2 बॅटर्स. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती असेल 48 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे तुम्हाला 62 धावांचं आव्हान असेल. चला विनंती आहे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित. चला सामना चालू करून घ्या. 48 चेंडू 62 धावीची गरज असताना चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पॉइंटला तिथे फटका खेळला, एकदा मिळाली आहे. एका धावीच्या पद्धतीने वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो एकदा चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होतीये. आपण पाहतो इथे चौकाच्या धावा. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तिथे अमित गोते यांच्या माध्यमातून. आपण पाहतो की सलग 2 षटकारांसाठी सचिन सेठ गोते पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल दोनही फलंदाजांसाठी. परंतु मोठ्या फटकेच्या शोधात इष्ट्या चित करण्याच्या प्रयत्नात होते यष्टीरक्षक अतुल गोते. परंतु पाहूया पुन्हा एकदा सुखरूप घंट्यामध्ये आहेत आपटी पहा. त्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो मयूर राणा मोठी चूक आणि चुकीला बापी नसेल. चेंडू अगदी सीमारेषेलगत तिथे कव्हर केलाय आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. बाप्पू इकडे या. आपण पाहतो धोपलकावरती 7 धावा असताना मोठ्या फटक्याच्या शोधात गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. 1 षटकानंतर धोपलकावरती 7 धावा. एका षटकानंतर 7 धावा असताना आपण पाहतो दुसरं षटक टाकण्यासाठी अक्षय गोतेला पुढे घेतलंय. त्यानंतर पाहूया परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बंदिकीतून सुटलेली सुसाट गोळी. चेंडू डीप लॉंगला गेला सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. 4 धावा.
चौकाराच्या मदतीने वाढ होते आणि धावफलकावरती डबल एका अर्थात 11 धावा धावफलकावरती असताना 41 चेंडू शिल्लक आहे सामना जिंकण्यासाठी 51 धावा. परंतु पाहूयात दोन खेळाडूंच्या मधून चेंडून तरी भेटली आहे. डीप कव्हर फोडलाय एका बळीने येतो तिथे अजित गोतेच्या बॅट मधून सनसनी चौकाच्या धावा. चौकार थँक्यू. लगातार 2 षटकारांसाठी पारितोषिक असेल सचिन शेठ गोते पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं. परंतु पाहूयात क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडका पुन्हा एकदा एका बळीड तिसरा येतो तिथे रुबाबदार जानदार चौकार 4 धावा. थँक्यू थँक्यू थँक्यू. बंद करताय काय हॅलो चेक. आपण पाहतो इथे धोपलकावरती धावा आहेत. जगात भारी 19 फेब्रुवारी धोपलकावरती धावा असतील 19 आणि आताची एक धाव 20 धावा धोपलकावरती. तारीख अचूक नेम वापरला होता तिथे परंतु सुखरूप घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचलाय अजित गोते. एका धावीच्या मदतीने बाद होतो सडा धोपलकावरती 20 धावा. शेवटचे 38 चेंडू 42 धावेची गरज असताना आपण पाहतो डिपिड विकेटला तिथे असेल विजय माळी. 1 धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतोय. दोन षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 21 धावा इथे बडवल्या. शेवटचे 36 चेंडू 41 धावेची गरज असताना बंधू जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ड्रिंक घेऊन मैदानाच्या आतमध्ये एनर्जी ड्रिंक फ्यूल. परंतु आपण पाहतो इथे अमित सरांसाठी होती तिथे परंतु आपण पाहतो एनर्जी ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये घेतल्यानंतर आता इथून पुढची कशी पावर मैदानाच्या आतमध्ये इथे असेल आणि परंतु एक धाव जरूर मिळेल. एका धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती नजर टाकूया. 23 लॉस ऑफ द 0 विकेट आता 23 धावा धोपलकावरती आहेत. शेवटचे 35 चेंडू शिल्लक आहेत आणि बडवांचे 39 धावा. एक धाव घेतली एका धावीच्या मदतीने बाद होत असताना सिंगल डबल धावा गोळा करण्याचा प्रयत्न महत्वाचा सामना आहे. आपण पाहतो की बिवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आपण पाहतो अंतिम 16 रणसंग्राम आणि त्याचबरोबर तो आपण पाहतो ग्रँड फिनाले अर्थात आणबानच्या गावचा अभिमान आणि त्याचबरोबर आपण पाहतो BPL 2025 या स्पर्धेचा बाणाचा करंडक. एक धाव एका धावीच्या मदतीनं 26 धावा धोपलकावरती आहेत. शेवटचे 32 चेंडू 36 धावीची गरज. चांगला फटका होता जमिनी सवादा फटका 2 खेळाडूंच्या मधून चेंडून तरी भेटली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडला सणसडी चौकाच्या धावा. चौकाराच्या मदतीने मोठी वाढ होत असताना धोपलकावरती 30 धावा. शेवटचे 31 चेंडू 32 धावेची गरज असताना बंधू जोडी मैदानाच्या आतमध्ये लढतीये. आपण पाहतो लढतीये तर नुसते पहा मित्रांनो लढतीच नाहीये तर इथे मैदानाच्या आतमध्ये पेटून उठलेले आहेत आणि एक मोठा संघर्ष मोठा युद्ध 2 संघामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकानंतर धोपलकावरती 30 धावा इथे लागलेल्या आहेत. शेवटचे 30 चेंडू सामना जिंकण्यासाठी 32 धावेची गरज. 30 चेंडू 32 धावेची गरज असताना परंतु आपण पाहतो आता इथून पुढे
चौथ्या षटकाला होते सुरुवात. चौथ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतो इथे चौथं षटक टाकण्यासाठी विजय माळी आपण पाहतो या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये छोटासा सन्मान होतोय. हवेली तालुक्याची युवा नेतृत्व महाराजा प्रदेशांचे संस्थापक अध्यक्ष पैलवान कुशल नाना गोरखाबा साधू पाटील यांचा आपण पाहतो BPL कमिटीच्या वतीने आपला छोटासा सन्मान होतो. तो सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. त्याचबरोबर गावची सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती करतो की आपण नानांचा सन्मान करायचा आहे ही विनंती आहे. सरपंच नितीन नारायणजी गोते पाटील, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सन्माननीय जितेश दादा भगवंतरावजी गोते पाटील यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. बिवरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि ह्या टुर्नामेंटच्या आयोजकाच्या वतीनं हवेली तालुक्याचे युवा नेते कुशलनाना गोरखाबा सातव पाटील यांनी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवले. त्यांचं बिवरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि टुर्नामेंट आयोजकाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. त्यांचा सन्मान आमच्या बिवरी ग्रामस्थांच्या वतीनं होत आहे. बिवरी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच नितीन नाना गोते, जितेश भगवंतराव गोते, माजी उपसरपंच माजी सरपंच जलेंदर गोते, तंटमुक्तीचे अध्यक्ष काळूराम गोते, माजी उपसरपंच दशरथ बाप्पू गोते ह्या मान्यवरांनी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे ह्या सामन्यामध्ये 2 दिवस उत्कृष्ट असं समालोचन करणारे आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक समाधान अवचट या मान्यवरांचा युवा उद्योजक कुशलनाना सातव पाटील यांच्याकडनं त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. अतिउत्कृष्ट असं समालोचन केलेलं त्यांचं बिवरी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून समाधानचं आम्ही मनापासून अभिनंदन त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यानंतर आपण पाहतो सभेत मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा बॅट फुटबॉलचा चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतो धोपलकावरती आपण पाहतो 38 धावा शेवटचे 20 चेंडू 24 धावेची गरज असताना 4.4 षटकाचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील, परंतु आपण पाहतो पुन्हा एकदा 38 धावा धोपलकावरती असताना फामियाद पाच षटकाचा खेळ संपत 38 धावा धोपलकावरती बनवल्या. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा 18 चेंडू 24 धावेची गरज असताना 6व्या षटकाला होते सुरुवात. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, स्पीडअप घ्या विनंती असेल. बंधू जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धावांचा दावेदाव इथे होत असताना मित्रांनो स्वतःला सावरलंय. चांगला समन्वय ताळमेळ दोनही फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण पाहतो की कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करणारी गोलंदाजी. त्याचबरोबरीत आपण पाहतो की दोनही संघांची
दोन्ही खेळाडूंची भागीदारी टिकवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे सातत्याने होतोय, परंतु आपण पाहतो इथे 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्ष होतो आणि 2 धावेच्या मदतीने होते वाढ. 40 धावा धोपलकावरती शेवटचे 17 चेंडू आणि इथे बडवायचे अजूनही 22 धावा. कोरेगावचे प्रगतशील शेतकरी आपण पाहतो सामन्याचा आनंद घेत आहेत. संभाजी तात्या शिंदे, त्याचबरोबर आपण पाहतो जालिंदर अण्णा नानासाहेबजी भोईटे आपण सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला आहात. सर्वांचं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो इथे 2 धावेचा प्रयत्न होता. 17 आपण पाहतो इथे तिसऱ्या पंचाकडे ते रेफरन्स केलंय. फलंदाज सेप आहे का बाद आहे ही पाडी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे रेफरन्स केलेला आहे. आणि इथे पाहूया तिसऱ्या पंचांचा कॉल, नॉट आउटचा कॉल येतोय. त्यानंतर पाहूया परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. वाघाची दहाड, फोडला पहाड. अजित घोते पाहूया पुन्हा एकदा मोठी चुकीला बाबी नसेल. सुदर्शन भाटे चूक करतोय. चेंडू सीमा पार, षटकारा पाठोपाठ चौकाच्या धावा. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा आपण पाहत आहोत इथे पंचांनी कळवायच्या अगोदर विकेट सोडली आहे. अजित एक मोठा फलंदाज होतो बाद. बॅक टू द पव्हिलियन. शेवटचे 13 चेंडू सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 10 धावा. फार मित्र आपण पाहतो धगधगता थैरान बाणाच्या ट्रॉफीचा कोण दावेदार ठरणार आहे. केला होता तासा सेवेचा दिस गोडवा याची देही याची डोळा मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. जवळ जवळ येतोय फायनलचा सोहळा आणि त्यानंतर चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. रवींद्र गोतेच्या बॅट मधून चौकार. बारा चेंडू सामना जिंकण्यासाठी बडवायच्या 6 धावा. पहा मित्रांनो सामना होता घोटे आणून ठेवला घोटे. 12 चेंडू 6 धावेची गरज असताना परंतु हलक्या त्याने खेळायला फटका होता. तिथे फक्त आणि फक्त तिथे टॅप केलं चेंडूला. शॉर्ट पॉइंटला तिथे आपण पाहतो चांगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. शेवटचे 11 चेंडू आणि बडवायच्या 5 धावा. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो तिथे विजय माळी 1 धाव. 10 चेंडू 4 धावेची गरज. 10 चेंडू 4 धावेची गरज असताना पुन्हा एकदा पाहतो आपण हलक्या हाताने खेळायला फटका होतो. 1 धाव मिळतीये. पुन्हा आपण पाहतोय शेवटचे 9 चेंडू 3 धावा. 9 चेंडू 3 आणि या सामन्याचा कशा प्रकारे असेल सीन 9 चेंडू 3 असं समीकरण असेल. आणि त्याचबरोबरीच इथे बिवरी प्रीमियर लीग 2025 मानाच्या ट्रॉफीचा विजू भाऊगोते यांच्या मालकीचा असणारा संघ बिवरी वॉरियर्स या संघाने इथे सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभव संघाचा आभार.
गाडी गाडी हॅलो हॅलो गाडी बाहेर घ्या. गाडी मैदानाच्या आतमध्ये आणू नका. अलाउड नाहीये. विनंती असेल फक्त गाडी बाहेर घ्या. अलाउड नाहीये. विनंती असेल थोडं सहकार्य करा. 2 दिवस आपण खेळमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे घालवलेले आहेत. विनंती असेल बुलेट गाडी बाहेर घ्या. अतिशय चांगल्या प्रकारे आपण पाहतो इथे एकता क्रिकेट क्लब आयोजित बिवरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा बाणाचा करंडक आणि विजेता ठरलाय विजू भाऊ गोते यांच्या मालकीचा असणारा बिवरी वॉरियर्स. हॅलो एकता फायटर्स आणि बाकीच्या संघांना विनंती आहे. एकता फायटर्स हॅलो हे पहा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. 10 मिनिटं थांबा फक्त सगळे. चला सगळे खेळाडू प्रत्येकाने आपली टीम एका बाजूला घेऊन जायचंय. प्रत्येक कॅप्टनना विनंती आपली टीम एका बाजूला घेऊन जायचंय. सर्व कॅप्टनना विनंती आहे. आणि ऐका संयोजकांना विनंती आहे थोडीशी मदत करायचं बक्षीस घेण्यासाठी. ए बुलट ए करबन बंद कर ती गाडी. ए बुलट बंद कर गाडी. हे पहा सर्व खेळाडूंना विनंती आहे. कॅप्टन प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती आहे सगळे इकडे या. प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती आहे सगळे इकडे या. कॅप्टन प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपापला संघ बाजूला घ्या. प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपापला संघ बाजूला घ्या. या ए बाप्पू अलीकडे घ्या. अलीकडे घ्या. एवढं लांब कशाला घेऊन चाललाय. अहो ते ग्राउंड वाले ओरडतात. ग्राउंड वाले अरे बाप्पू ऐका ना संयोजकांना विनंती थोडस पुढे घ्या. क्लिअरिटी दिसणार ना. क्लिअरिटी युट्यूबला क्लिअरिटी दिसणार नाही. थोडस पुढे घ्या सगळे. संयोजकांना विनंती आहे. ऐका ना सर्व संयोजकांना विनंती आहे सगळं पुढे घ्या. बक्षीस वगैरे सगळं पुढे घ्या. पुढं कॅमेरा घ्या थोडं पुढे घ्या. थोडं पुढं घ्या. पुढं थोडस घ्या. हो बघा बस का येऊ द्या थोडस पुढं. ओके ऐका ना सगळ्या संघाच्या कॅप्टनला विनंती आपापली टीम लावून घ्या. सगळ्या संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. कर्णधार आपापली टीम बाजूला करून घ्या. कर्णधार ऐका ना एक सगळे खेळाडू इकडे या. सगळे चला प्रत्येकाने आपली आपली टीम लावा. इकडे फोटो नंतर घ्या. इकडे सगळे इकडे या. प्लेयर खेळाडू चला इकडं. ओमा या इकडे सगळे इकडे या. फक्त धरणार थांबा. या सगळे इकडे या सगळे. हॅलो साऊंड वाले थोडा आवाज. हॅलो ऐका ना सगळे कॅप्टन सगळ्यांनी लावून घ्या.
हॅलो 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 घ्या ना टीम एक लावून घ्या ना. ए सह्याद्री फायटर चला ना इकडं या सगळे. सोनाई सोना ए अरे इकडे सगळे मान्यवर या इकडं. चला बाबू चला. नाना काका या इकडे सगळे मान्यवर या जवळकर पाहून या. हो शिवा शेठ चला सरपंच या इकडं. मान्यवरांनी विनंती सगळे मान्यवर इकडे या. मान्यवर इकडे इकडे खेळाडू इकडे थोडेसे. हॅलो हॅलो मान्यवर ऐका ना हा पण तुमच्याकडेच ठेवा काय वाटलं तर. हॅलो अरे